दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. कृष्णराज महाडिक यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून मुंबईतून सुरू झाली युवा शक्ती जागर यात्रा. युवा कार्यकर्त्यांचं संघटन आणि भाजप सरकारची लोककल्याणकारी ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवणार भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीनं मुंबईतून युवा शक्ती जागर यात्रा सुरू झाली आहे. युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून सुरू झालेल्या जागर यात्रेच्या शुभारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते. मुंबईतून सुरू झालेली ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असून युवा कार्यकर्त्यांचं संघटन आणि भाजप सरकारची लोककल्याणकारी ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा उपयुक्त ठरेल असा विश्वास कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला. मुंबईतील भाजपच्या मुख्यालयापासून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कृष्णराज महाडिक यांनी केलेले तडाखेबाज भाषण चांगलेच गाजत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ आपले नेते किंवा गुरु नाहीत, तर माझ्यासाठी विद्यापीठ आहेत. त्यामुळे जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्याला थांबवू शकणार नाही, अशी भावना कृष्णराज महाडिक यांनी बोलून दाखवली. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करणे हे सुद्धा भाग्याचे असून सबका साथ सबका विकास ही पंतप्रधान मोदींची घोषणा सत्यात आणण्यासाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. महाभारतातील श्रीकृष्णाचा दाखला देऊन कृष्णराज महाडिक यांनी आपणही युवा कार्यकर्त्यांसाठी सारथी म्हणून काम करण्यास तयार आहे असे बोलून दाखवले. तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युवा शक्ती जागर यात्रेला शुभेच्छा देऊन युवा पिढी हीच भारताचे बलस्थान असल्याचे नमूद केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना युवा शक्ती जागर यात्रा एक नवा इतिहास निर्माण करेल असा विश्वास व्यक्त केला. युवा शक्तीला राष्ट्रीय विचाराने प्रेरित करण्यासाठी आणि समाजाच्या हितासाठी तरुणाईची ताकद लागावी यासाठी ही यात्रा महत्त्वपूर्ण ठरेल असे नामदार फडणवीस म्हणाले. भारतात 65% लोकसंख्या 35 वर्षाखालील आहे. या ऊर्जेला योग्य वळण देण्यासाठी आणि युवा मोर्चाचे संघटन वाढवण्यासाठी ही यात्रा उपयुक्त ठरेल असा विश्वास नामदार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षाने केंद्र सरकारच्या प्रस्तावित महिला आरक्षणाला विरोध केला. त्याबद्दलही या जागर यात्रेतून लोकांपर्यंत माहिती द्यावी आणि नेहमीच खोटे बोलणाऱ्या विरोधकांचा खरा चेहरा जगासमोर आणावा अशी सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. विरोधी पक्षाने लोकशाहीचा आणि नारी शक्तीचा अवमान केला आहे. युवकांनी त्याचा जाब विचारला पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले. आजपासून सुरू झालेली ही यात्रा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार असून त्यातून भाजपचे युवा कार्यकर्ते रिचार्ज होतील. यावेळी नामदार नितेश राणे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, जयकुमार गोरे, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि भाजपचे नेते उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.